पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर्फे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात ग्राउंड संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेला आहे। पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। पोलीस भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपासून होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते, कोणकोणत्या आपल्याला चुका नाही करायला लागत, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागते, कागदपत्र आपल्याला ग्राउंडच्या अंदर कोणकोणते लागणार आहे, हॉल तिकीट वगैरे कधी येणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा 20 जानेवारीपासून पोलीस भरतीचा ग्राउंड होतं, पण हे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड पुढे गेलाय कारण की समोर जे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे, पंचायत समितीच्या निवडणुकाचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडणूक आयोगाने या ठिकाणी तारखा या ठिकाणी घोषणा करण्यात आलाय। तर पहा या ठिकाणी उमेदवारी जो अर्ज आहे 16 जानेवारी 2026 पासून आणि अर्जाची जी शेवटची तारीख आहे तर ते 21 जानेवारी 2026 आणि उमेदवारांना अर्ज छाननी जी असणार आहे 22 जानेवारी 2026 आणि उमेदवार अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे 2026 पर्यंत आणि मतदान जे असणार आहे तर ते या ठिकाणी असणार आहे 5 फेब्रुवारी 2026 ते मतमोजणी जे असणार आहे तर ते या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2026 ला असणार आहे। जो रिझल्ट लागणार आहे जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, याचा जो रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे मतमोजणी जी असणार आहे 7 फेब्रुवारी 2026 ला आणि त्याचबरोबर 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निवडणुकाच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे। तर ह्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड या ठिकाणी सोमवार ढकलण्यात आल्या लक्षात ठेवा आणि त्या संदर्भात परिपत्रक सुद्धा या ठिकाणी आलाय आणि तुम्हाला याच्या अगोदरपासून मी तुम्हाला सांगितलं होतं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड या ठिकाणी सोमवार जाणार आहे म्हणून। तर तुम्ही बघू शकता तर पोलीस आयुक्तालयामधून जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे या ठिकाणी पत्रक आलंय, तुम्ही बघू शकता। तुम्ही या ठिकाणी जो विषय आहे सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारे साधन सामग्री खरेदी करण्याकरिता परवानगी देण्याबाबत आणि खाली तुम्ही बघू शकता पहिल्यामध्ये काय म्हटलंय, पोलीस भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी CCTV यंत्रणा कार्यान्वित करणे व OMR परीक्षेकरिता वॅडर निश्चित करणे, RFID व इतर अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून घेणे तसेच भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री खरेदी इत्यादी करिता निविदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देण्यात येत आहे। आणि खाली काय म्हटलं तुम्ही खाली बघू शकता, तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 11 डिसेंबर 2026 पासून प्रस्तावित आहे करिता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांचे अधिपत्याखाली सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री करिता लागणारे साहित्य खरेदी करिता टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबविण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर सुरू करावी। तर बघू शकता हे काही अपडेट एक ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आलाय, हे पत्रक या ठिकाणी आलाय। तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे 11 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी ग्राउंड आहे। सर्व जिल्ह्यांचे जे ग्राउंड आहे हे 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे लक्षात ठेवा। आणि सीपी मुंबईचा जर आपण विचार केला तर सीपी मुंबई बद्दल जे अजूनही या ठिकाणी ऑफिशियली अपडेट या ठिकाणी आले नाही लक्षात ठेवा। सीपी मुंबईला आपल्याला या ठिकाणी थोडाफार या ठिकाणी टाइम भेटणार आहे, तरी पण या ठिकाणी सीपी मुंबईला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीच्या हिशोबाने या ठिकाणी फेब्रुवारीच्या एंडिंगच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी तयारी केली पाहिजे आणि त्याचबरोबर जे 2,50,000 अर्ज जे सीपी मुंबईला त्या ठिकाणी आलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो आणि कोणकोणत्या आपल्याला चुकानी करायच्या। तर पहा आता या ठिकाणी 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून आहे। ग्राउंडच्या तारखा येणारच आहे समोर। तर आपल्याला ज्या दिवशी सुद्धा आपलं ग्राउंड असणार आहे त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी जे हॉल तिकीटवर जे तारीख असेल तर त्या तारखेवर आपल्याला ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे आणि जे हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे तर 30 जानेवारी 2026 पर्यंत या ठिकाणी हॉल तिकीटाचे मेसेज काही मुलांना या ठिकाणी येणार आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे एक लक्षात ठेवा आणि त्यांना 30 जानेवारी पर्यंत किंवा 30 जानेवारी पर्यंत त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो ॲडमिट कार्ड हॉल तिकीटच्या या ठिकाणी मेसेज येणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। जे पण तारीख आपल्याला भेटणार आहे ग्राउंडसाठी त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपलं जे या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी जे आपलं हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केल्या जाते, गेटच्या अंदर जे एंट्री दिल्या जाते आपल्याला हॉल तिकीट पाहून त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते आणि त्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या अंदर बॅगा वगैरे आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जो टाइम लागते जवळपास 5 ते
6 घंटे आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की पुढील विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू राहते, एक लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी बसून ठेवल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आपली जी एनर्जी आहे तर ते एनर्जी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राहत नाही, एक लक्षात ठेवा. आपल्या जर शरीरामध्ये काही नसलं तर आपल्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ताकद कशी काय राहणार आहे शरीरामध्ये, कारण की गोळा फेका लागते, ताकदीचं काम आहे. 100 मीटर मार लागते, ताकदीचं काम आहे. 1600 मीटर रनिंग मार लागते, ताकदीचं काम आहे. आणि त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग SRPFची मार लागते, ते सुद्धा ताकदीचं काम आहे. तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर फळ फ्रूट सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे, न्यू देते त्या ठिकाणी, काही म्हणत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे सर्व आपल्याला जे ह्या गोष्टी जर लक्षात ठेवा आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुद्धा आपल्या त्या ठिकाणी थंब वगैरे घेतला जाते, फॉर्म आपल्यापासून लिहून घेतला जाते. नॉर्मली फॉर्म राहते, ठीक आहे. आपली पर्सनल माहिती त्या फॉर्मवर लिहावं लागते. आणि हे काही सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आपली उंची वगैरे त्या ठिकाणी मोजल्या जाते 165 सेंटीमीटर, त्याचबरोबर आपली छाती 79 सेंटीमीटर. आणि हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी चेक केलं जाते. तर डॉक्युमेंट जे आपल्याला लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो आवेदन पत्र आहे, जो आपला फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हॉल तिकीट लागणार आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड. त्याचबरोबर जे आपल्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे. आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे, जे SC/ST कॅटेगरीचे आहेत त्यांना नॉन क्रिमिनल लागणार नाही, एक लक्षात ठेवा. डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स न्यायचे, एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागते, पण 2-2 झेरॉक्स न्यायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचे. आणि फोटो 5 ते 7 फोटो आपल्याजवळ पडले होते, कारण की ग्राउंडच्या अंदर 1-2 फॉर्म लिहून घेतला जातो. हॉल तिकीटवर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून आणखीन ते फॉर्म देते त्यांच्यावर सुद्धा आपल्याला फोटो चिपकावा लागते, एक लक्षात ठेवा. तर 5 ते 7 फोटो आपल्यासोबत असले पाहिजे, एक लक्षात ठेवा. ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ग्राउंडच्या अंदर हे काही प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांची त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी या ठिकाणी चिप लावून दिल्या जाते आणि त्याचबरोबर चेस्ट नंबर दिला जाते. आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एका पोलिसाजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवले जाते फिजिकलचे इव्हेंट करण्यासाठी. पहिला जो इव्हेंट घेतला जाते पोलीस भरतीमध्ये, तर पहिलं जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी 100 मीटर किंवा 1600 मीटर रनिंग या ठिकाणी घेते किंवा गोळाफेक सुद्धा घेते. काय काय ठिकाणी जे उलटं राहते, एक लक्षात ठेवा. तर त्यांच्यानुसार ते पहिला, दुसरा, तिसरा इव्हेंट घेते. कोणकोणत्या ठिकाणी गोळाफेक घेते किंवा कोणकोणत्या ठिकाणी 100 मीटर घेते किंवा शेवटी या ठिकाणी 1600 मीटर रनिंग घेते. आणि SRPFचं जर पाहिलं तर SRPFमध्ये सर्वात पहिले जे गोळाफेक घेते, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग झालं, त्यानंतर शेवटी 5 किलोमीटर राहते. आता मुंबईचं जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मागच्या वर्षी काय झालं होतं, पहिला इव्हेंट 100 घेतला होता, 100 मीटर झाल्यावर 1600 मीटर रनिंग घेतला होता, 1600 मीटर रनिंग झाल्यावर गोळाफेक त्या ठिकाणी घेतला होता. तेवढी जे विद्यार्थी मिळवणं गोळा फेकाच्या वक्ती एनर्जीच राहते, कारण की रनिंगमध्येच त्या ठिकाणी पूर्ण ताकद त्या ठिकाणी चालली जाते, एक लक्षात ठेवा. असं सुद्धा काही काही ठिकाणी राहते. हे काही इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जाते. आपल्याला चुका कोणकोणत्या करायच्या, तर पहा विद्यार्थी मिळवणं ज्या ठिकाणी आपला इव्हेंट त्या ठिकाणी चालू राहते 100 मीटर मारायच्या वक्ती आपला जो फोकस आहे 100 मीटरच्या एंडिंगवर असला पाहिजे. बाकीचे इकडे तिकडे लक्ष ठेवायचं नाही, कारण की जसं ते तिथून निघाल तुम्ही RFID चिप तिथून निघाल तसा टायमिंग आपला काउंटिंग होते. आणि गोळा फेकच्या वेळेस सुद्धा आपल्याला सर्वजण आपल्याकडे पाहिजे, पोलिस सुद्धा आपल्याकडे पाहिजे. आणि 10 मुलांची जी बॅच राहते ते सुद्धा आपल्याकडे एकसारखे पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष नाही ठेवत आहे. पूर्ण आपले जे विद्यार्थी मिळवणं गोळा फेकाची जे विद्यार्थी मिळवणं सर्व काही टेक्निक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आणि पूर्ण फोकस आपल्या आउट ऑफच्या गोळ्यावर त्या ठिकाणी असला पाहिजे. त्या ठिकाणी घाबरायचं नाही, कारण की भरपूर विद्यार्थी घाबरते, कारण की ग्राउंडच्या अंदर पहिलाच इव्हेंट आल्या असल्यामुळे तर त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना धडधड त्या ठिकाणी करते, लक्षात ठेवा. तर आपल्याला त्या ठिकाणी बिलकुल घाबरायचं नाही आहे, रिलॅक्समध्ये राहायचं, टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. त्या ठिकाणी हिंमत आपल्याला ठेवायची आहे, हिंमत हारायची नाही. जवळपास 60% विद्यार्थी त्या ठिकाणी हिंमत त्या ठिकाणी जे हारते, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरते, घाबरानी लागत. त्या ठिकाणी हिंमत ठेवा, तिथं घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा, ठीक आहे. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया असणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि CP मुंबईचा जर आपण पाहिलं तर CP मुंबईसाठी आपल्याला टाईम या ठिकाणी भेटण्याची दाट शक्यता आहे. CP मुंबईबद्दल अजूनही ऑफिशियल तारीख या ठिकाणी आली नाही, तर मी तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी अपडेट देत राहणार CP मुंबई भरतीबद्दल. आजच्या दडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय